तिकडे अकोला शहरातही अनेक एटीएम बंद आहेत। तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। अकोल्यातल्या एटीएम सेंटरची जी अवस्था आहे ती कोलमडल्याचं आपण आपल्याला म्हणता येईल, कारण शहरातले बरेचसे जे एटीएम आहेत ते बंद आहेत आणि जे सुरू आहे त्यामध्ये 2000 किंवा 500च्या नोटा आहेत, त्यामुळे जे ग्राहक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। आपण आहोत अकोल्यातल्या जेल चौकातल्या एटीएमवर। आपण पाहूयात की इथली स्थिती, एक पलीकडलं एटीएम जे आहे ते बंद आहे आणि हे दुसरं HDFCचं जे एटीएम आहे यामध्ये पैसे नाहीत। काही ग्राहक इथे आलेले आहेत, आपण त्यांना विचारत नेमका त्यांचा अनुभव काय आहे, त्यांची अपेक्षा काय आहे, काय स्थिती आहे। काही नाही आलो तर तिथं पैसेच नाही आहे त्याच्यात, असं आहे बा। बाकी तर काही नाही, सगळं खडकीपासून पाहत आलो, कालपासून काही नाही आहे, पैसेच नाही आहेत त्याच्यात। तुम्ही यांच्यासोबत होत्या का? नाही, मी आजच आलेली आहे। ते 2 दिवस झाले फिरून राहिले पैशांसाठी। एटीएमची व्यवस्था सुरळीत व्हावी आणि आपल्याला वेळेवर पैसे मिळावे अशी ग्राहकांची अपेक्षा आहेत। बँकांनी ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न केले किंवा काय करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। उमेश अलोणे, ABP माझा, अकोला।